नमस्कार, मी उज्ज्वला पाटील. फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पफ स्लीव्ह बनवायला शिकणार आहोत. तर त्यासाठी तुमचं जे नॉर्मल स्लीव्हचं कटिंग असतं, बेसिक स्लीव्ह पॅटर्न, तो घेतलेला आहे. कोपरापर्यंतची बाही आहे, तयार उंची 12.5 इंच. ठीक आहे. आता 12.5 इंचाच्या वर 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि खालच्या बाजूला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि हे सर्व साईजसाठी सेम राहील. आता बाहीचा जसा आकार आहे, तुमचं जे बेसिक स्लीव्ह पॅटर्न आहे असा आकार काढून घ्यायचा. पाठीमागचा पुढचा दोन्ही आकार देऊन घ्यायचाय. शिवाय शिलाई मार्जिनचं मार्किंग केलंय. आता जो पुढचा आकार असतो, जो आतून खोलगट आकार असतो, तोही आखून घेतलाय. ठीक. आता इथं जे मार्जिन आहे त्याची लाईन आखून घेते. आता इथे वरच्या बाजूला नॉर्मल टू मीडियम साईज असेल तर 4 इंच घ्या. थोडी हेवी साईज असेल तर 4.5 किंवा 5 इंच घ्या. तर जसं की मी इथं 4 इंच घेतलं. थोडंफार कमी जास्त झालं तरी काही विशेष फरक पडत नाही. आता इथं पट्टी ठेवली आहे सरळ आणि इथून कोपऱ्यातून तिरका आपल्याला जवळपास 1.25 इंच घ्यायचे. सर्व साईजसाठी 1.25 इंच घेतलं तरी चालेल आणि इथून असा हा आकार द्यायचा आहे. आता हा झाला पाठीमागच्या मुंढ्याचा आकार. त्याला परत एकदा डार्क करून घेते. इथं थोडासा कर्व द्यायचा आहे, टोक आलं नाही पाहिजे. हा झाला पाठीमागच्या मुंढ्याचा आकार. आता इथेच अगदी त्याच्याबरोबर खाली इथून आपल्याला पुढच्या मुंढ्याचा पण आकार द्यायचा आहे. तो जो पुढचा मुंडा आहे तो तसाच वर घेतलाय मी. आता हा जो पुढचा मुंडा आहे तो 1/2 इंच आत आहे. पाठीमागच्या मुंड्याच्या आकारापेक्षा 1/2 इंच आत तुम्हाला घेत हा आकार द्यायचा आहे. ठीक आहे. आता इथून आपल्याला सर्व साईजसाठी 4 इंच घ्या. 4 इंचावर मार्किंग करायचे. हे जे मार्किंग आहे इथून आपल्याला प्लीट्स घ्यायला सुरुवात करायची. ठीक. आता अगोदर पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे, गोलवा आकार, त्याच्यावरून कटिंग करून घेतलं जसं आपण नेहमीप्रमाणे घेतो. त्यानंतर जिथून आपल्याला प्लेट सुरू करायच्या तिथं पण एक छोटा नॉच दिला आणि खालचा जसा आकार आहे तसा कटिंग करून घेतला. आता हा जो आकार आहे पुढचा तो कटिंग करायचा. त्यासाठी बाहीला उलगडून घेतलं आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो पण कटिंग करून घेतला. तर ही झालं आपलं बाहीचं कटिंग. आता याच्यामध्ये इथून आपले प्लेट सुरू होणार आहेत, जे आपण 4 इंचावर मार्किंग केलं होतं. समोरासमोर मार्किंग करून घ्या किंवा छोटे 2 नॉच द्या. या बाहीच्या मध्ये आपण इलास्टिक लावणार आहोत. त्यासाठी पेपर कटिंग घ्यायचंय. तर तयार पेपर कटिंगची जेवढी उंची आहे, बाहीची जेवढी तयार उंची आहे त्याच्यापेक्षा 3 इंच कमी इलास्टिक घ्यायचंय. तर तयार उंची 12.5 इंच होती तर इलास्टिक घेतले 9.5 इंच. आता ते लावायचंय कुठून? खालून जिथून बाही फोल्ड करणार आहोत त्याच्यावर 1/2 इंच घेतले. म्हणजे बघा खालून मी 2.25 इंच घेतलंय. तिथं मार्क केलं. ओके. इथून आपल्याला इलास्टिक लावायला सुरुवात करायची अगदी बाहीच्या मधोमध. पुढे जाण्याआधी मला तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे. त्याच्यावर उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे आणि अशा वेळी त्वचेचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ममाअर्थची सनस्क्रीनची रेंज जरूर ट्राय करा. त्यातीलच हे एक आहे ममाअर्थ व्हिटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि हळदीचे गुण आहेत. SPF 50 आहे. PA 4x+ आहे. मेडसेफ सर्टिफाईड आहे. डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. कोणत्याही स्किन टाईप साठी हे अतिशय उत्तम जातं. जे व्हिटॅमिन सी आहे ते त्वचा उजळवण्याचं काम करतं. हळद जी असते ती आपल्याला नॅचरल ग्लो देते. हा पूर्णपणे नॉनस्टिकी फॉर्म्युला आहे. UVA आणि B पासून प्रोटेक्शन मिळतं. त्याचबरोबर पॅराबेन आणि सिलिकॉन फ्री आहे. रॉयल्टी फ्री आणि व्हेगन प्रोडक्ट आहे. ट्यूब पॅकेजिंगची रिटेल किंमत 349 रुपये आहे. हे सनस्क्रीन अतिशय लाईटवेट आहे, नॉनस्टिकी आहे आणि स्किन मध्ये इझिली ऍब्झॉर्ब होतं आणि हे डेली यूज साठी पूर्णपणे सेफ आहे. हे सनस्क्रीन मी मागील बऱ्याच दिवसांपासून वापरत आहे. टॉक्सिन फ्री आहे पूर्णपणे आणि मला याचा अतिशय उत्तम रिझल्ट मिळालेला आहे. आणि तुम्हाला या सनस्क्रीन बद्दल काय वाटतंय त्याचा फीडबॅक शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या प्रत्येक फीडबॅकची दखल ममाअर्थ घेतं. ममाअर्थ त्यांच्या प्रोडक्ट्स मध्ये सतत अपग्रेड करत राहतं, संशोधन करत राहतं, जेणेकरून आपल्याला उत्तम गुणवत्तेचे प्रोडक्ट्स मिळत राहतील. लाईट वेट आहे आणि पांढरटपणा कुठेही जाणवत नाहीये. तर प्रत्येक 3 ते 4 तासानंतर तुम्हाला हे रिअप्लाय करायचं. ममाअर्थची स्वतःची वेबसाईट आणि ऍप सुद्धा आहे. तिथे कोणत्याही प्रोडक्टवर 20% पर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी माझा कुपन कोड UJWALA 2025 हा नक्की वापरा. याशिवाय ते तुम्हाला Amazon, नायका, फ्लिपकार्ट, पर्पल वर सुद्धा अवेलेबल आहे. ज्या नजीकच्या कोणत्याही लोकल शॉप मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल. आजूबाजूला कुठेही ममाअर्थचं स्टोअर जर तुमच्या नजरेस आलं असेल तर मला नक्की सांगा. वळूयात आपल्या ट्युटोरियलकडे. तर बघा, वरून आपल्याला घ्यायचंय 2.5 इंच आणि खालून आपण घेतलंय 2.25 इंच. तर दोन्ही बाजूला हे अंतर सोडून आपण इलास्टिक लावायला सुरुवात करणार आहोत. इलास्टिक बाहीच्या बरोबर मध्ये लावायचंय. तर बरोबर सेंटर मार्क करून घ्या, कारण थोडं इकडे तिकडे झालं तर बाहीचा लुक थोडा वेगळा दिसू शकेल.
त्यामुळे बरोबर सेंटरला इलास्टिक लावायचे. इलास्टिकला बरोबर खेचून घ्यायचे. किती खेचायचे तर वरच्या मार्किंग पर्यंत खेचायचे आणि पूर्ण ताणून घ्यायची बाही किंवा इलास्टिक आणि मग मधून टिप मारायची. टिप मारल्यानंतर आपोआप मध्ये चुण्या पडतील. तर इथं तुम्ही डबल टिप पण टाकू शकता. डबल टिप टाकताना मात्र सेम परत एकदा पूर्ण खेचून घ्यायचे आणि मगच टिप टाकायचे. तर बघा हे अशा प्रकारे. ओके, आता खालच्या बाजूला आपण जे फोल्ड करण्यासाठी सोडलेलं आहे तिथं आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. पहिल्यांदा मी अर्धा इंच दुमडून घेतलंय आणि त्यानंतर 1 इंच दुमडून घेतलंय. आता ही जी दुमड आहे ती बरोबर इलास्टिक वर येईल आणि इलास्टिक आत झाकलं जाईल. इथून टिप मारून घ्या किंवा तुम्ही हात शिलाई पण करू शकता. तुमची जर अस्तराची बाही असेल तर सेम प्रोसेस करायची. आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर अगोदर अटॅच करून घ्या, मग इलास्टिक लावून खालून फोल्ड करून घ्या. ओके, आता बघा इथे वरच्या बाजूला आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत. प्लीट्सची सुरुवात कुठून करायची तर 4-4 इंचावर जे आपण मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला सुरुवात करायची. तर या बाजूने आपण प्लीट्स घ्यायला सुरुवात करूया. छोट्या छोट्या प्लीट्स घ्यायच्या, जास्त मोठ्या पण नाही. साधारण अर्धा इंचाची प्लीट्स घेतल्या तरी चालतील. एक एक करून प्लीट्स घ्यायच्या. प्लीट्स एकावर एक पडू देऊ नका. स्वतंत्र प्लीट्स आल्या पाहिजेत तरच त्याचा लुक छान येईल. साधारण 4 ते 5 अशा प्लीट्स येतील किंवा कुणाच्या 6 पण येतील साईज लहान असेल तर. आता इथे सेंटर मार्क आहे तर सेंटर मार्क पर्यंत आपल्याला प्लीट्स घ्यायच्यात आणि या बाजूने पण आपण प्लीट्स घेणार आहोत. आता समोरासमोर प्लीट्सची तोंड आली पाहिजेत, म्हणजे पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू या ज्या प्लीट्स आहेत त्यांची तोंड समोरासमोर असली पाहिजेत. अशा प्रकारे प्लीट्स घ्यायच्यात आणि दोन्ही बाजूला सेम प्लीट्स पडल्या पाहिजेत. तर 5 ते 6 प्लीट्स साधारण आल्या असतील इथे. ओके, तर जिथपर्यंत मार्किंग आहे तिथपर्यंतच प्लीट्स मी घेतल्यात. आता एकदा चेक करूयात आणि मग ठरवूयात अजून प्लीट्स घ्यायची गरज आहे की प्लीट्स उसवायची गरज आहे. तर अशा प्रकारे सुंदर पफ इथे तयार होतो आणि सेंटरला पण छान चुण्या पडल्यात. आता एकदा चेक करून घेऊया. त्यासाठी आपला जो पेपर पॅटर्न आहे तो मी घेतलाय. फ्रंट आणि बॅक बरोबर एकमेकांवर ठेवत चेक करायचंय. फ्रंटला फ्रंट, बॅकला बॅक मॅच करायचंय. ओके, तर इथं हे बॅक पॅटर्न मी ठेवून घेतलंय. बॅक पॅटर्नचं जिथं मार्किंग आहे सेंटरचं तिथं बरोबर मार्किंग करून घ्या. सेंटर पॉइंट आणि बाहीचं सेंटर पॉइंट हे बरोबर जुळतंय, त्यामुळे इथं काही प्लीट काढायची किंवा उसवायची गरज नाहीये. जर तुमचं कमी पडत असेल तर प्लीट काढा, जास्त होत असेल तर प्लीट घ्या. आता फ्रंट साइड चेक करायची. फ्रंट साइड पण बरोबर लावून घ्यायची. तर इथं मला फ्रंट साइडला थोडंसं कमी पडते कापड, म्हणजेच मला इथे प्लीट उसवायची गरज आहे. तर इथली एक प्लीट मी छोटीशी काढून घेईन. प्लीट काढून घेतली आहे आणि आता परत आपण चेक करूयात. किंवा तुम्ही बाही जोडताना पण ही ऍडजस्टमेंट करू शकता. तर हे बरोबर आहे, इथं मला काही आता करायची गरज नाही. आता इथं आपण फिटिंग केल्यानंतर बाहीचा एक साधारण लुक कसा दिसेल ते मी दाखवते. जोडण्या अगोदर मी बाही जोडून पण दाखवणार आहे. तर काहीशी अशा प्रकारे दिसेल. तर आता ही बाही मी कुर्तीसाठी बनवली आहे, पण अशा प्रकारच्या बाह्या ब्लाउजवर अतिशय सुंदर जातात. त्यामुळे जर तुम्ही वेगळा काही शिवण्याचा विचार करत असाल, पार्टीवेअर लुक तयार करायचा आहे किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी ट्रेडिशनल लुक आहे तुमचा, तर त्यासाठी सुद्धा उत्तम प्रकारे ही बाही जाते. नक्की ट्राय करा. ब्लाउजवर तर खूप सुंदर जाते. मी इथं ही ड्रेससाठी बनवलेली आहे. तर बाही पहिली आपण चेक केली होती, त्यामुळे आता काही कमी जास्त होण्याचा प्रश्न येतच नाही. ही बरोबर बाही बसलेली आहे. ओके, इथं डबल स्टिच टाकून घेऊया आपण नंतर. तर हा काहीसा अशा प्रकारे लुक राहील. नेहमीप्रमाणे जी फिटिंग करून घ्यायची, म्हणजे की फिटिंग साठी जसं आपण 1.5 इंचाचं मार्जिन सोडले, 1 इंचाचं सोडले, अगदी तेवढंच पकडत आपल्याला नेहमीप्रमाणे याची फिटिंग करून घ्यायची. आता ही बाही मी कोपरापर्यंतची बनवली आहे. तुम्ही शॉर्ट स्लीव्ज मध्ये पण अशा बनवू शकता किंवा लॉंग स्लीव्ज मध्ये पण बनवू शकता. आणि हा आहे आपल्या बाहीचा फायनल लुक. अतिशय सुंदर दिसतोय. तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा.